दुष्काळग्रस्तांना दिलासा, पीक कर्जाच्या वसुलीत स्थगिती, राज्य सरकारचे आदेश. यंदा राज्यात पाऊस कमी झालेल्या अनेक जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 40 तालुके आणि 1021 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला आहे. या तालुक्यातील आणि महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी खरीप 2023 हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाची मध्यम मुदत कर्जात व्याजासह फेररचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खरीप 2023 मधील पीक कर्जाच्या फेररचनेची कार्यवाही सर्व बँकांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण करावी अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे असेही सहकार विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश 10 नोव्हेंबर 2023 पासून अंमलात येणार असून सरकारने हे आदेश रद्द न केल्यास ते पुढील 6 महिन्याच्या कालावधीसाठी लागू राहणार आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सन 2023च्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग, मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलीमीटरपेक्षा कमी झाले अशा एकूण 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपयोजना व सवलती लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे शेतकरी मुदत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांना लेखी संमती घेऊन खरीप 2023च्या हंगामातील पीक कर्जाची व्याजासह फेररचना करण्याचे आदेश स्पष्ट करण्यात आले या आदेशात म्हटले आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी रॉकगॅन वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व www.rockgan.com या वेबसाईटला भेट द्या. नमस्कार.